नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा 8वी स्कॉलरशिपला आलेला प्रश्न आहे. बघा प्रश्न एकदम सोपा आहे, आपण आधी वाचून घेऊ. निशा डिपॉझिटेड सम अमाउंट इन अ बँक फॉर 4.5 years at the rate of 8% per annum. After the period she received interest rupees 1728. Find the amount deposited in the bank. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, निशानं काही रक्कम 4.5 वर्षासाठी बँकेत 8% दराने गुंतवली. म्हणजे काय, तिचा कालावधी आहे 4.5 वर्ष, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8% आणि मुद्दल सांगितलं की आपल्याला नाही, सम दिलंय म्हणजे माहित नाही, बरोबर काहीतरी दिली. पुन्हा काय म्हणलंय, तिला ते 4.5 वर्षासाठी 1728 रुपये व्याज मिळाले. तर विचारलंय तिनं ती रक्कम जी गुंतवली होती ती किती आहे, आपल्याला मुद्दल काढायचं. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे गणित कसे सोडवायचे बघा. आता रेट दिलाय 8%, म्हणजे टक्क्यामध्ये एका वर्षाचं व्याज आहे 8%. किती, 2 वर्षात किती येईल 16%, 3 वर्षात किती येईल 24%. मग तसंच विद्यार्थी मित्रांनो, 4.5 वर्षाचं टक्क्यामध्ये व्याज किती येईल बघा. एका वर्षाचं 8%, 4.5 वर्षाचं काढायचं म्हणजे गुणिले 4.5 करावं लागेल. 4.5 म्हणजे 4.5. हा गुणाकार जर केला आपण तर किती येतो, हा येतो 36%. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 4.5 वर्षाचं व्याज टक्क्यामध्ये किती येणार, 36%. बरोबर का, झालं 36%. परंतु विद्यार्थी मित्रांनो, 4.5 वर्षाचं व्याज पैशामध्ये दिलंय आपल्याला, ऍक्च्युअल मध्ये किती दिलंय 1728. म्हणजे 36%ची किंमत किती असणार, 1728. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काढायचंय काय, फाइंड द अमाऊंट डिपॉझिटेड इन द बँक. म्हणजे बँकेत त्यानं सुरुवातीला किती पैसे टाकले होते त्यालाच आपण काय म्हणणार, मुद्दल म्हणणार. मुद्दल प्रिन्सिपल स्वतःमध्ये कधीही 100% असतं, म्हणजेच आपल्याला 100%ची किंमत काढायची. विद्यार्थी मित्रांनो, 100% बरोबर किती, आता ही व्हॅल्यू काढायची तुम्हाला माहिती, तिरपा गुणाकार करायचा, उत्तर काढायचं. बघा काय करावं लागेल, 1728 गुणिले 100 भागिले 36. चला मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काटाकाटी करू. बघा 36 ला 12 ने भाग जाते, 12 त्रिक 36 आणि वरला तर 12चा घन आहे, 12चा क्यूब आहे. याला 12 ने भाग दिला तर किती येणार, 144. चला तर बाकी काटाकाटी करू. 3 1 3, 3 चौक 12, उरले 2, 3 सख नाही 3 8 24. बरोबर का. मग आता 48 गुणिले 100 किती येणार, 4800, 4800. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येणार. धन्यवाद.